वरून पासून तर खालीपर्यंत फुटत गेला. चला पुढे चला पुढे. जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव जोगा धरणाचा कालवा फुटल्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनीचं मोठं नुकसान झालेलं आहे. या ठिकाणी आपण पाहतोय शेतकऱ्याच्या जमिनी देखील वाहून गेलेल्या आहेत आणि सध्या आपण या ठिकाणचं झालेलं नुकसान खूप आहे. जो शेतकरी आहे, शेतकऱ्याचं काय नाव आहे दादा तुमचं? सुनील निमशे. पिंपळगाव शेतकऱ्याची संपूर्ण जमिनीची माती वाहून गेली, पिकं वाहून गेली, धना काढायला आलेला सुद्धा वाहून गेलेला. 10 लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे. त्यांच्या 2 मोटारी विद्युत पंप पाण्यामध्ये भिजून गेलेत आणि आपण पाहतो संपूर्ण जमीन अगदी वाहून गेलेली आहे. खूप मोठं नुकसान झालेलं आहे. जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी इकडे लक्ष देणं गरजेचं आहे. जलसंपदा विभागाचे जे कार्यकारी अभियंता आहेत गणेश नानोर यांनी सुद्धा स्थळ पाहणी करणं गरजेचं आहे. त्या कालव्याला अनेक ठिकाणी म्हणजे चिराग सदृश्य परिस्थिती आहे. काही ठिकाणी मुरमाने यांनी कालवा खड्डे बुजवलेले आहेत. यांच्या घराजवळ, संबंधित शेतकऱ्याच्या घराजवळ कालवा कधीही फुटू शकतो अशी परिस्थिती आहे आणि गंभीर परिस्थिती आहे. सांगितलेलं त्यांना जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगून देखील कालवा दुरुस्त होत नसेल तर हे दुर्दैव आहे. जोपर्यंत आमच्या झालेल्या नुकसानीची जमीन जैसे ते करून दिली जात नाही तोपर्यंत आम्ही इथं काम करू देणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतलेली आहे. शेतकऱ्यांचं नुकसान खूप आहे. शेतकरी अक्षरशः डसडसा रडतोय. करायचं काय? तो येईन त्याचं मुंडकं धरून मी त्याच्यात काढणार. मी मेलो तरी चाल, मग त्या अधिकाऱ्याला घेऊन मी मारणार. रे माया एक पर्याय सोडणार नाही मी, एक तरी घालवणार. असं कायदा हातात घेऊ नका. नुकसान मोठं आहे. शासन मार्ग काढेल, परंतु वेळीच उपाययोजना केली असती तर 3 वर्ष झालं आणि साहेब मी सांगतो 3 वर्ष झालं आम्ही बाईट देतोय. पंकज हांडे, शेखर हांडे, राजू गाडी 3 वर्ष झालं आणि साहेब आम्ही बाईट. त्या बाईटला तुम्ही ते लोकप्रतिनिधींनी सुद्धा इकडे लक्ष देणं गरजेचं आहे. वास्तविक वेळच्या वेळी अधिकाऱ्यांना सूचना देऊन ही कामं करून घेतली असती तर ही वेळ आली नसती. सध्याची परिस्थिती आपण पाहतोय. बघा हा चर दाखवा त्यांना, हा पण चर दाखवा. हा चर चिकून चर हवा, इथं 3रा चर आहे. शेती उकरायची कुठं कुठं? हा चर, तो चर, हा चर. शेती उकरायची कुठं कुठं? आम्ही तुम्ही वाणी साहेब आम्हाला दाखवा. या पुढे नुकसान खूप मोठं झाल्यामुळं शेतकऱ्याच्या भावना खूप तीव्र आहे. संपूर्ण पाणी जमिनीतून गेलं, जमिनीची माती वाहून गेली, पीक देखील वाहून गेलेलं आहे. निमसे या शेतकऱ्याचे ते खूप मोठं नुकसान आहे. साहेब म्हटले मी इथंच बसून राहतो. साहेबांना साहेबच्या आठवता राहिला लोकांची त्याच्या आईच्या घाली गाडीत बाई त्याच्या झाकाची. या वाणी साहेब या पुन्हा फुट या वाणी साहेब या. नाही येऊ दे येऊ दे. वाणी साहेब शेतकऱ्यासाठी अमर आहेत. येऊ दे वाणी साहेब अमर शेतकऱ्यासाठी येऊ दे. बघा हा बिनू आखा बिनू काढून गेलाय मा. आता ते काढून कुठे लागलं काढून बांधव ठेव. मोरा बुट घेऊन जा. बुट घेऊन जा रे. ठेवायचं बुट काढता बाळा इथे गुटे काढ रे. शुभम इथे बांधव काढून ठेव. हा इथे कुठे तिथे काढा. शेतकऱ्यांचं नुकसान किती मोठं आहे. भुईमुगाचं पीक पूर्णपणे वाहून गेलंय. खूप अडचण आहे. शेतकरी खूप नुकसान झालेलं आहे. शेतकऱ्यांच्या भावना अतिशय तीव्र आहे. पुढं बघा भर खाली पायी जात आहेत. वाणी साहेब आमच्या 2 शेतकऱ्यांच्या हाती आम्ही बांध घातलाय. तू मी 2-2 लाख रुपये 96 साली 10 लाख रुपये आम्ही खर्च केला वावरांना त्या काळात. आणि तो 4-4 एकर पडली आपली लोकांची पण. अजून सुद्धा वाणी साहेब पाटाचं पाणी बंद नाही झालं. स्वतः बंद केले जाऊन शेतकरी स्वतः शेतकरी अधिकारी गु खात्यात का? ऐका ना थोडी हे शूटिंग आहे चाललंय मागून जा. खरं तर पत्रकार पाहिजे आमच्या वाणी सरांसारखा. बघा हे पाय गाळा. वाणी साहेब वाहून जाशान तिकडे वा.
शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान आहे. शेतकऱ्यांच्या भावना खूप तीव्र आहे. आपण इकडे पाठीमागे पाहतोय बांध सगळे फुटलेले आहेत, जमीन सगळी वाहून गेलेली आहे. शेतकऱ्यांचे हाल आहेत. जलसंपदा विभागाने त्याचबरोबर महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी. दादा इकडे या दादा, मला एक सांगा, रागू नका, तुमचं नुकसान किती झालं? माझं कंप्लीट 10 ते 20 लाखाचं नुकसान आहे आत्ता ह्या क्षणाला तुमची मागणी काय? जाण्यासहित. माझी मागणी एवढीच आहे का ह्या धरणग्रस्तांनी माझ्या जमिनी व्हायात ते तसं द्यावं आणि माहीत जाण्याचे जे पैसे होतील ते मला द्यावं. जलसंपदा विभागाचे अधिकारी कार्यकारी अभियंता गणेश त्यांना अण्णोर फोन केले पाठपासून, एक शेतकऱ्यांच्या उचलला नाही. भावना अतिशय तीव्र आहे. त्यांचं स्वतः झालेलं मालकाला संपूर्ण फोन केले. नुकसान स्वतः- त्याची भरपाई मिळायला हवी. आता आपण पाहतोय त्या खूप चिखलामध्ये आम्ही पण चिखल तुम्ही हे सांगा, स्वतः मालकाने जाऊन बंद नक्की, केलं नक्की. शेतकऱ्यांनी धन्यवाद. बरोबर आहे. पाटाचं पाणी. वाणी साहेब, अधिकाऱ्यांनो- तुम्हाला एक पहिला फोन केला, तुम्ही पहिल्या फोन मध्ये आलाय हो, हो, आणि धन्यवाद. आमच्या व्यथा तुम्ही जाणून घेतल्यात. मी आम्ही लोकांसोबत ग्रामपंचायतच्या वतीने स्वतः पंकज झांडे आपलं धन्यवाद देतो. हे माझं या. कर्तव्य आहे. या आपण पुढे या या. ठिकाणी पाहतोय शेतकऱ्याचं नुकसान, शेतकऱ्याच्या अडचणी ह्या खूप आहेत. आता पुढे आपण जाऊ शकू की नाही माहीत नाही. पाण्यातून चालला जाऊ ना, आपण जाऊ ना. पाण्यातून खूप जमीन सगळी वाहून गेलेली आहे. आपण सगळीकडे पाहतोय. पंकज हे बघा किती मोठं नुकसान आहे. हे बघा काय परिस्थिती आहे. सगळं होत्याचं नव्हतं झालं. वाणी साहेब, इकडे शेतकऱ्यांनी या बरं, या केलेला फोन करा. शेतकऱ्यांनी केलेला हा संपूर्ण खर्च अक्षरशः वाहून गेलेला आहे. हे सगळं वाहून गेल्यावर शेतकऱ्यांनी काय करायचं, जगायचं कसं, राहायचं या कसं? संदेश विखे पाटलापर्यंत इकडे खाली या. खाली या. भूमिका आहे. खाली या, खाली. हा संदेश आहे ना विखे पाटलापर्यंत, विखे पाटला साहेबांपर्यंत पोहोचावा ही आमची वाणी साहेब, कळकळीची वाणी गरज साहेब, आहे. मला अशी एक शंका आहे. पाण्याचं आवर्तन आहे ना 10 तारखेला बंद होणार हो, होतं. बरोबर. ते जाणून 12 तारखेपर्यंत का राहिलं? ठीक आहे. आता खाली पूर्व नाही भागामध्ये नाही, पूर्व भाग नाही, पाणी विकलं वगैरे काय पिण्याच्या नाही, काय पाण्याची विकलंय का पाणी आमचं? पिण्याच्या पाण्याची अरे हे सरकार समस्या सगळं ना, असेल. हे जे आहेत ना ह्या अंधारात खूप खाणारी वाणी माणसं साहेब, आहेत. तुमचा काय अंदाज आहे? आपण आता याच्यावर मार्ग कसा काढायचा याच्यावर विचार करू. विखे पाटलापर्यंत हा संदेश गेलाच पाहिजे. 100% जाईल, 100% जाईल. तुमच्या भावना आपण समजू शकतो, पण नुकसान तुमचं खूप या मोठं आहे. वाणी साहेब, त्यामुळं तुमच्या भावना अतिशय वेदनादायी आहेत, दुःखाच्या आहेत आणि हे प्रश्न सुटायला हवेत. वास्तविक जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी इकडं येऊन हे पाहायला पाहिजे होतं. शेतकऱ्याला कोणी वाली आहे की नाही, ज्यांना आपण निवडून देतो त्यांची देखील जबाबदारी आहे. निवडणुकीपुरती फक्त जवळ येतात आणि निवडणूक झाली कोण कोणाला विचारित नाही. त्या ठिकाणची आपण परिस्थिती पाहिली तर गुडघाभर खाली पाय जातोय. एखादा शेतकरी नव्हे तर आपण सुद्धा इथं खाली पडू शकतो अशी परिस्थिती आहे. गोट्या शेतकऱ्याच्या चपला घेऊन वर या, त्यांच्या सगळ्यांच्या आमच्या पण घेऊन या वर. शेतकऱ्याच्या आताच वर या इकडं. नुकसानीला काही पारावारा नाही. अधिकाऱ्यांनो, तुम्हाला शासनाकडून पगार मिळतो. अरे तर वर निघावं लागेल, ते जलसंपदा तापतं विभागाच्या त्यावर. अधिकाऱ्यांनी वास्तविक या ठिकाणी येऊन खाली घेऊ. याची जाऊ खाली. पाहणी करायला हवी होती, पण दुर्दैवाने तसं नाही. आता इथं बघा, हा संपूर्ण हा एक चर आहे. अच्छा. हा चर आणि त्या खालीचे चर दाखवलाय. 3 चर एका क्षेत्राला जर लागत असेल तर शेतकरी फक्त गु खायचा का? तुमचं इथं क्षेत्र किती? वाणी साहेब, ही दगडी दिसत ना का बघा, या दगडी या आता बघा. मागं. हे बघा दगडी. एवढ्या वावरात या आहे. दगडी आहे का त्यांनी दगडी विकत. विकत दगडी घेऊन टाकल्यात. विकत शेतकऱ्याचं म्हणजे जगाचा पोशिंदा, त्याची काय अवस्था आहे, काय अडचण आहे तुम्ही बघा. त्यांनी त्यांच्या मांडलेल्या व्यथा ह्या खूप वेदनादायी आहेत. इथे बघा ही शेतकऱ्याची अवस्था. चिखल असल्यामुळे हा याच्यात पण जाणार होता का? अधिकारी बंधूंनो, या वावरामध्ये सुद्धा धान्याचं काढायला फक्त 10 दिवस अवकाश होता. धान्याचं पीक होतं. वाणी हे साहेब. कुठलाही अधिकारी मान्य करणार नाही, पण ही वस्तुस्थिती आहे वाणी साहेब, की या वावरामध्ये धाना हे होता. होतं क्षेत्र आमचं इकडचं. ते पण आपण हे घेऊ. बघा इकडं, इथे इकडं पण लय आपण भरून गेलं. पाहतोय हे संपूर्ण नुकसान झालेलं बघा ना आहे. हे वरती आमचं ते. संपूर्ण क्षेत्र वाहून गेलेलं आहे. या जमिनीमध्ये लेवल केली, दगडीने भराव केला, त्याच्यावर माती टाकली आणि हे सगळं होत्याचं नव्हतं झालेलं आहे. जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनो, तुम्हाला नम्र विनंती आहे, चर मारायचे कुठं कुठं क्षेत्राला. जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना विनंती आहे, तुम्ही गांभीर्याने प्रश्न समजून घ्या, समस्या सगळे समजून घ्या, अधिकारी नालायक प्रश्न अधिकारी सोडवा. सगळे अधिकारी अधिकारी जे आहेत शेतकऱ्या ना, बांधवांची नालायक आहे. भावना. सकाळपासून कोणाला फोन लावले अंकुश शेटला फोन केलाय, लय जणांना फोन केलाय, स्वतः याच्यावर फोन केलाय. त्यांनी मा- सोबत नाही केलं, स्वतः माझा भाऊ जाऊन फोन केलेलं आहे ते पाणी. मला फोन केलं, मी इथं आलोय. 0 मिनिटं तुम्ही आले. माझी वाणी साहेब तुम्हाला मी फोन आभारी केला, आम्हाला. तुम्ही लगेच आले. तुमचे साहेब आम्हाला आभारी. नाही, मी काय माझं काही मेहरबानी नाही. मला
मला काही विषय पण नाही. या काही कोणीच फोन नाही, अंकुश शेटणी सुद्धा फोन नाही उचलले. ठीक आहे, आपल्याला प्रश्न सोडवायचा आहे. गणेश नान्नोर साहेब, ये तुम्ही गाडी प्रश्न वाणी साहेब, सोडवा. ये रे, ती सुद्धा गाडली हो, माहिती. आपण विहिरीकडे पण जाऊ. आपण थोडस 7 लाख रुपये घातले वाणी साहेब, हे बंद येऊन घ्या. कालवा जेव्हा इथं संपूर्ण अहो, कालवा त्यांनी लय माती टाकली हो. हा वाहून बरं, गेलेला वाणी आहे साहेब. आणि इतकी माती कालव्यामधून टाकली सगळी पोरांनी. जमीन 7 लाख पूर्ण रुपये वाणी पूर्ण साहेब वाहून खर्च केला, गेलेली 7 आहे. लाख रुपये कर्ज काढून हा 7 लाख सगळा रुपये केलेला कर्ज केलाय. भरावा संपूर्ण जमीन वाहून गेली. माझी त्याचं नव्हतं नुकसान झालं. भरपून दिल्याशिवाय अक्षरशः ते केलं त्याचं काम तळ चालू झालेलं आहे. सुनील आपल्याला मारायची वेळ तरी चालेल, मग आपण नाही, कसं नाही, मारणारच आहे? एकटा नाही मारणार. आपण- अधिकारी बघा आला का त्याला घेऊन मारणार. आपण तसं पण एकटा मारणारच नाही आहे. मारायचं. ते मला काय म्हणायचं आपल्याला जर नुकसान भरपाई नाही भेटलं आपण मारणारच आहे ना. नाही, नाही, एकटा नाही शेतकऱ्यांचं मारायचं. हे त्याला नुकसान घेऊन खूप मारायचं. मोठं तो आहे. बघा, त्याला घेऊन मारायचं. अधिकारी बंधूंनो, तुम्हाला विनंती आहे, काय तुम्हाला तुम्ही बोलायचं? इथे तुम्ही या, मारवा. याची पाहणी करा आणि लोकांचं जे नुकसान झालंय चला ती शेतकऱ्यांचं येरी कर. त्यांना भरपाई द्या. इथे या पाणी नाही, वाणी साहेब, तिकडे जाऊच नका. ते खटा आहे वाणी साहेब, चल इकडे. चल, जाशाल तुम्ही चल, बाबा. चल. इकडे या, इथे या, इकडे या. परत चला. मागे या. बरं बरं, इकडून जाऊ आपण. हे दगाडी इकडे टाकलं मी 7 लाख रुपये खर्च करून हे दगड टाकलं एवढं वाहून आलं. एवढा खर्च करणं सोपं नाही आणि हे सगळं वाहून गेलंय. शेतकरी प्रचंड दुःखामध्ये आहे. अधिकारी बांधवांनो, इकडे येऊन तहसीलदार असतील, जलसंपदा ही विभागाचे बातमी विखे पाटला साहेबांपर्यंत अधिकारी, अभियंता पोहोचली. असतील. हर हालत मी वाणी साहेब त्यांनी तुम्हाला हे- माहिती कळकळीची विनंती. त्यांनी हे पाहिलं पाहिजे. शेतकऱ्याचं नुकसान जेव्हा हे होतं खालचे आजारी तेव्हा किती शेतकऱ्याच्या काम करतात हे बांधावर बघा. पोहोचण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांची आहे, लोकप्रतिनिधींची आहे. ठीक आहे, आता लोकप्रतिनिधींना कदाचित काही कामं असतील, वाणी साहेब 3 त्याचं वर्ष त्यांना आपण लकला हो. बातम्या करतो ह्या अधिकाऱ्यांनी काय केलं? समस्या सुटणार कशा, लोकांना न्याय कसा मिळणार, या ठिकाणी संपूर्ण भरावा संपूर्ण भरावा वाहून गेलाय. आता हे पहा, शेतकऱ्याच्या पिकाचं नुकसान झालेलं आहे. संपूर्ण पीक यातलं वाहून गेलेलं आहे. शेतकऱ्याला कोण वाली आहे इथं आपण पाहतोय. हो का? वाणी साहेबांचा पाय किती घुसलाय बघा. गुडघाभर खाली पायी जातोय. अधिकारी बांधवांनो, तुम्हाला शासनाचा पगार मिळतोय, तुम्ही इथं आल्यावर कळेल शेतकऱ्यांची काय व्यथा आहे, शेतकऱ्यांचा काय तळतळाट आहे. अधिकारी इथं बघा ही नुकसान भरपाई दिली तर बांधवांचं जिल्ह्यात एखाद्याला घेऊन मी मरल मोठं नुकसान आहे. त्या अधिकाऱ्याला निमशे भाऊंचं 3 वर्ष झालं आम्ही सांगतो वाणी साहेब 3 वर्ष झाले. निमशे भाऊंचं मोठं मुरमाच्या डोळ्या टाकी खाली या. निमशे भाऊंचं मोठं नुकसान झालं. तुमचं काय नाव सांगितलं मी? सुनील निमशे. सुनील निमशे भाऊंचं मोठं नुकसान झालेलं आहे. हॅलो. संपूर्ण जमीन बघा पाय वाहून गेलेली आहे. आता इथं आपण पाहतोय, हे बघा अक्षरशः, अंदाजे 3-3.5 हे बघा हे काय परिस्थिती, हे बघा हे नुकसान बघा. ही अतिशय परिस्थिती गंभीर आहे आणि संपूर्ण जमिनीचं तळ झालंय, सगळे खड्डे झाले, जन्मय झाल्या. संपूर्ण जमीन जलमय झाली. खाली गेल्यावर नुकसान आहे. शंकरशंकर मांडे आणि त्याचे 4 भाऊ खाली गेल्यावर विश्वासचा आहेत. त्यांचे 2 आणि संबंधित विभागाने लक्ष देणं गरजेचं 25 एकर कमीत आहे. कमी. जर लक्ष दिलं नाही पण तर 25 एकर मध्ये 5 एकरची शेतकरी- माती वाहून गेणार. 5 एकरची माती वाहून गेलेली. 5 एकर क्षेत्रामध्ये हा. त्या शेतकऱ्याची माती सुनील वाहून निमशेची गेलेली माती वाहून गेली. सुनील निमशे या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे. संपूर्ण जमिनीवरची माती, हा ऐका हे वाणी साहेब, दगडी अहो, लाईव्ह चालू आहे वाणी साहेब आहे. सगळं वाहून काय गेलेलं बोलतोय आहे. ते? मी कॅमेरा शेतकऱ्याचे नुकसान म्हणजे अगणित पण आवाज नुकसान आहे, काय झालं. नाही, हा पण आवाज जातोय. काय करायचं शेतकऱ्यांनी, हा प्रश्न कोणाचा कोण आहे, हा. कोण कोणाचा आहे? पराग जगताप आमचे ते पण पत्रकार अच्छा, मित्र. बरोबर. आपण हे पाहतो, या ठिकाणी घटना खूप गंभीर आहे. शेतकऱ्यांच्या भावना तीव्र आहेत. आपण हा, चालेल. स्पॉटवर येण्यामागचं कारण एवढंच आहे की शेतकऱ्यांना आधार देणं, वस्तुस्थिती लोकांपुढे मांडणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि म्हणून आपण हो इथं विहीर होती, कुठेतरी विहीर होती रे. हो, वाणी साहेब, या विहीर ठिकाणी बघितलं. विहीर होती. आपण ती विहीरसुद्धा दाखवणार आहोत. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे साहेब, बघा ही शेतकऱ्यांची परवड. लोकांनी खूप वाणी साहेब का बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन,
निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.